अशा ऊर्जांना कोणीतरी नेगेटिव्ह ऊर्जा जी आहे, अहंकारी वृत्ती, नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की एखादी एंजल आहे, तिला एखादं डेव्हिल एनर्जी म्हणजे राक्षसी ऊर्जा जी आहे कंट्रोल करत आहे. त्या ऊर्जेला जे आहे बांधून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तिला जे काही चांगलं करायचं आहे ते करू दिलं जात नाहीये. फोन कॉल्सद्वारे कम्युनिकेशन जे आहे खूप जास्त बॅड आहे. त्या व्यक्तीच्या जिभेवरती जे आहे सतत चुकीचे शब्द असतात. त्या व्यक्तीच्या जिभेवरती जे आहेत मे बी दे आर स्पेल वर्क करत आहे, काहीतरी शिव्या शाप देत आहे, किंवा जिभेवरती चुकीचे मंत्र जाप करत घडणार आहे. स्वर्णिम युग येणार आहे, सतयुग येणार आहे. त्यामध्ये अशी काही फौज लागणार आहे, अशा पॉझिटिव्ह ऊर्जेची, जे की तुम्हाला ज्यांनी ब्रह्मांडाने निवडलेलं आहे ह्या मोठ्या कार्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आजची रिडिंग जी असणार आहे ती एनर्जी चेक रिडिंग आहे. तर तुमची एनर्जी काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी. Divine, please guide me about collective's energy. Collective's energy. Om Namah Shivaya, Har Har Mahadev, Sri Swami Samarth. My angel, spirit guides, divine energies, please guide me in this reading. My ancestors, spirit guides, ascending masters, my spirit animals. Shivji, please guide me in this reading. जय महाकाली. तर पाहूया ओव्हरऑल एनर्जी काय आहे कलेक्टिव्हची. डिवाइन, प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी. ओके. तर येथे आपण पाहू शकतो की असू शकतं तुमच्या आजूबाजूला कोणीतरी एगोइस्टिक पर्सन आहे, कोणीतरी अहंकारी व्यक्ती आहे ज्यांच्याशी तुम्ही सध्या डील करत आहात. किंग ऑफ वॉन्ड्सची एनर्जी येथे असं सांगत आहे की तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीसोबत आहात जी की नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी आहे. नार्सिसिस्ट म्हणजे फक्त स्वतःचा फायदा पाहणारी, स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी दुसऱ्याला नुकसान पोहोचवणारी, स्वतः दुसऱ्याला सतत कंट्रोलमध्ये ठेवणारी, दबावामध्ये ठेवणारी अशी कोणीतरी मेल व्यक्ती, मेल बॉडीमध्ये असू शकते किंवा फिमेल बॉडीमध्ये सुद्धा मेल एनर्जी आहे, पुरुषी एनर्जी आहे, जी येथे दिसून येत आहे तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की येथे असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, जे कोणी फिमेल एनर्जी आहे, खूप जास्त स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे, हाय प्रिस्टेस आहे, डिवाइनची गाईड, डिवाइनची दूत आहे, देवदूत आहे असं आपण म्हणू शकतो. येथे एंजल आहे, काहीतरी स्पिरिच्युअल वर्क करत आहे, स्पिरिच्युअल गोष्टींशी कनेक्टेड आहे, अशी कोणीतरी फिमेल एनर्जी, कोणीतरी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी ज्या कोणी फिमेल एनर्जीज आहेत त्या येथे कनेक्टेड झालेल्या आहेत. दे आर व्हेरी स्पिरिच्युअल. अँड आपल्याला असंही दिसून येत आहे की सध्या कसला तरी आध्यात्मिक गोष्टींवरती त्यांचा अभ्यास सुरू आहे आणि त्या साक्षात देवदूत आहेत. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, देवाने पाठवलेले दूत आहात तुम्ही. खूप जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तुमच्यामध्ये, बॅलन्सिंग सिच्युएशन तुमची आहे. तुमच्यावरती माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे, किंवा जी कोणी कुलदेवता आहे ती तुमच्यावरती भरपूर आशीर्वादित तुम्हाला ती करत आहे. तुमच्याकडे काहीतरी स्पिरिच्युअल ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, तुम्ही कसला तरी अभ्यास करत आहात. ॲस्ट्रोलॉजी, स्पिरिच्युअल मीन्स टॅरोट रिडिंग किंवा इतरही गोष्टींचा तुम्ही सध्या अभ्यास करताना इथे दिसून येत आहात. काहीतरी गूढ ज्ञान तुमच्यामध्ये आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये खूप जास्त आहे. मे बी येथे असू शकतं कोणी जो हा व्हिडिओ पाहत आहे ते का कोणाष्टोक मला ख्रिश्चन धर्माची सुद्धा एनर्जी येथे जाणवत आहे. कारण की ती जे लोक असतात ते खूप जास्त एंजल्सवरती विश्वास ठेवतात, त्याचबरोबर त्यांच्याकडे पॉझिटिव्हिटी पण खूप जास्त असते, त्याचबरोबर एक प्रेम म्हणू आपण, त्यांचा जो धर्म आहे तो प्रेम शिकवतो, समता शिकवतो, सगळ्यांवरती प्रेम करा असं शिकवतो. सो असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे खूप जास्त प्रेमळ आहे, खूप जास्त त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे, लोकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये बिलकुलही द्वेष नाही, अशा प्रकारची ऊर्जा असणारी फिमेल ऊर्जा येथे दिसून येत आहे.
जी की बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये आहे. निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह आस्पेक्ट वरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. ज्या भावनांनी त्यांना खूप काळ अडकवून ठेवलं, त्यांना बाहेर पडू दिलं नाही, तर अशा भावनांवरती त्यांनी विजय मिळवलेला येथे दिसून येत आहे. सो बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये आहे. दोन्ही गोष्टी, स्पिरिच्युअल गोष्टी आणि त्यांचं मटेरियलिस्टिक लाईफ, भौतिक जीवन, याच्यावरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. अशा काही व्यक्ती, अशा काही फिमेल ऊर्जा इथे इंडिकेट झालेल्या आहेत आणि त्यांचं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर अशा ऊर्जांना कोणीतरी नेगेटिव्ह ऊर्जा जी आहे, अहंकारी वृत्ती, नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी, त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की एखादी एंजल आहे, तिला एखादं डेव्हिल एनर्जी म्हणजे राक्षसी ऊर्जा जी आहे कंट्रोल करत आहे. त्या ऊर्जेला जे आहे बांधून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तिला जे काही चांगलं करायचं आहे ते करू दिलं जात नाहीये. अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला इथे हेवीली जाणवलेली आहे. त्यामुळे ऊर्जा ज्या आहेत त्या येथे हेवी आहेत, खूप जास्त हेवी आहेत. सो ही जी व्यक्ती आहे ती तुमच्या घरातील आहे किंवा बाहेरून कुठून दुसरीकडूनही तुम्हाला येथे ती व्यक्ती स्टॉक करत आहे, पाहत आहे, दुरूनही तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. फोन कॉल्सद्वारे कम्युनिकेशन जे आहे खूप जास्त बॅड आहे. त्या व्यक्तीच्या जिभेवरती जे आहे सतत चुकीचे शब्द असतात. त्या व्यक्तीच्या जिभेवरती जे आहेत, मे बी दे आर स्पेल वर्क करत आहे, काहीतरी शिव्या शाप देत आहे, किंवा जिभेवरती चुकीचे मंत्र जाप करत आहे. अशा प्रकारची एक व्यक्ती तुमच्या अराउंड आहे, तुमच्या आजूबाजूला आहे, जी तुमचं चांगलं त्या व्यक्तीला कधीही पाहवत नाही. तुम्ही भलेही त्या व्यक्तीवरती किती प्रेम करताय, किती त्या व्यक्तीला समजून घेताय, किती तिच्या चुकांवरती पांघरून घालताय, परंतु ती जी व्यक्ती आहे ती सुधारणार नाहीये. तुमच्या चांगल्या स्वभावाचा त्या व्यक्तीने भरपूर फायदा घेतलेला येथे दिसून येत आहे. तुमच्या ज्या काही ऊर्जा आहे त्यांना चोरण्याचा त्या व्यक्तीने प्रयत्न केलेला आहे. आणि ती जी व्यक्ती आहे ती साधारण व्यक्ती नाही. असं नका समजू की तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या एखाद्या साध्या सुध्या घटनेशी निगडीत आहेत, बिलकुल नाही. तुमच्या ज्या ऊर्जा आहेत त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्टेड आहेत आणि तुमच्यामध्ये जी खूप काही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती जी ब्रह्मांडाची ऊर्जा चेंज करू शकते, अशा प्रकारे तुमच्यामध्ये ताकद आहे, डिवाइन ऊर्जा आहे. परंतु हे जे काय आहे, काही लोकांना जे आहे अशा नकारात्मक ऊर्जांना आहे, डिव्हिल ऊर्जांना जे आहे ते येथे पाहवत नाही. येथे आपल्याला दिसून येत आहे मागे जे काय आहे येथे हे दिसते का तुम्हाला, लिझार्ड टाईप आहे आणि वरती सुद्धा अशाच प्रकारचे काही ड्रॅगन टाईप आहे. सो इथं खाली पण एक लिझार्ड आहे. लिझार्ड म्हणजे पाल आहे, पाल. आपल्याला माहिती आहे, इथे दिसून येत आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये बहुतेक ज्या राक्षसी सत्ता आहे त्या पाताळात राहतात. पाताळ म्हणजे जिथे सरपटणारे प्राणी राहतात. सो हे जे काही लोक असतात किंवा असे तत्व असणारे सुद्धा काही ब्रह्मांडामध्ये शक्ती आहेत. आपला अभ्यास एवढा नसतो, परंतु अशा गोष्टी आहेत जे लोक जे आहेत कंट्रोल करणाऱ्या नेचरमध्ये असतात. आपल्याला माहिती आहे की काही अशी लोक आहेत ब्रह्मांडामध्ये, काही असे तत्व आहेत जे तुम्ही खूप जास्त पुढे पुढे जाल, अभ्यास कराल स्पिरिच्युअलिटीमध्ये, 5D 6D 7D 8D पर्यंत तुम्ही जाल, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत रिव्हील होतील. कारण की येथे दिसून येत आहे की सगळं काही चांगलं चालू शकत नाही का, चांगलं चालू शकतं ह्या ब्रह्मांडामध्ये. सगळ्या काही गोष्टी उत्तम प्रकारे होऊ शकत नाही का, होऊ शकतात. परंतु हे काही लोकांचं खाद्य आहे, निगेटिव्हिटी त्यांना पाहिजे आहे. ते तुमच्या इमोशन्सवरती जगतात. तुम्ही जितके नकारात्मक राहणार तितकं त्यांना तेवढा आनंद होणार आहे आणि ती लोक तेवढे सुखाने जगणार आहेत. त्यामुळे ते कंट्रोल तुम्हाला कशाने करणार मग, ज्यावेळेस तुमचं इमोशनल जे ते व्हायब्रेशन असतं, ते व्हायब्रेशन जोपर्यंत त्यांना मिळत नाही, त्या फ्रिक्वेन्सी जोपर्यंत त्यांना मिळत नाही, तोपर्यंत ते आनंदात राहू शकत नाही. तर दे आर रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. सरपटणारे म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. सो येथे दिसून येत आहे की जे काही तत्व येथे आपल्याला मिळालेलं आहे, असे काही घातक वृत्तीचे लोक तुमच्या आजूबाजूला आहे, नकारात्मक ऊर्जा आहेत. मे बी ते तुमच्या घरामध्ये आहेत. हे बघा, जे आध्यात्मिक लोक आहेत ते साधारण रूपामध्ये आहेत, आपण त्यांना ओळखू शकत नाही. सो येथे असू शकतं आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी काही लोक आहेत, दे आर व्हेरी पॉवरफुल, दे आर व्हेरी स्पिरिच्युअल, दे आर व्हेरी कनेक्टेड टू द डिवाइन एनर्जीज. तर त्या लोकांना आपण ओळखू शकत नाही. तशाच प्रकारे हे जे काही ब्रह्मांडामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा आहेत, जे काही खालच्या प्रकारच्या पातळीचे जी लोक आहेत, जे रेप्टाइल्स आहेत, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये त्या प्राण्यांसारखे दोष आहेत, त्या प्राण्यांसारखे त्यांच्यामध्ये, मी कुठल्याही प्राण्यांना दोष देत नाही, परंतु येथे एक प्रकार जो आहे निगेटिव्हिटी पसरवण्याचा येथे सुरू आहे. तर नक्कीच अशी काही ऊर्जा आहेत ब्रह्मांडामध्ये ज्या की तुमच्या इमोशन्सवरती, तुमच्या नेगेटिव्ह इमोशन्सवरती जगतात. तर तुम्हाला कळालेलं आहे, तुम्ही एक स्पिरिच्युअल हिलर आहात, तुम्ही एक
डिवाइनली गायडेड जर्नीमध्ये आहात, तुम्ही काहीतरी वेगळं करण्यासाठी, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जर तुमचा जन्म झालेला आहे, तर तुम्हाला इथे डिवाइन नक्कीच गाईड करत आहे की तुमच्या मे बी हे इट्स अ व्हेरी हेवी, हे खूप जास्त डीप होऊ शकतं, खूप जास्त खोल ज्ञान होऊ शकतं आध्यात्मिकच्या दृष्टीने, परंतु मला माहिती आहे तुम्हाला हे समजेल, कारण की तुम्ही सुद्धा तेवढेच पॉवरफुल आहात, तुमच्यामध्ये तेवढेच सगळे डिवाइनचे गुण आहेत, तुमच्यामध्ये तेवढेच सगळे ज्ञान क्षमता तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला आहे आणि तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात, तर नक्कीच तुम्हाला डिवाइनने निवडलेला आहे की ह्या जगामध्ये जे आहे पॉझिटिव्हिटी पसरवायची आहे, कारण की सतयुग येणार आहे, स्वर्णिम युग येणार आहे. मग हळूहळू ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती जर घालवायची असेल, त्यांचा प्रयत्न तर भरपूर राहणार आहे की तुम्हाला कसं तरी करून परास्त करायचं, कसं तरी करून तुम्हाला इथून ह्या जीवनातून घालवायचं. परंतु येथे डिवाइन तुम्हाला हे गाईड करत आहे, तुम्हाला बिलकुल या अशा ऊर्जांवरती लक्ष द्यायचं नाही. सध्याची ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला माहिती आहे खूप जास्त खराब आहे. ब्रह्मांडाची ऊर्जा जी आहे ती नेगेटिव्हिटीकडे गेलेली आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांच्या जीवनामधून निघून जात आहेत. परंतु त्याचबरोबर हे निगेटिव्हिटी जर घालवायची असेल, ह्या ज्या अशा नकारात्मक ऊर्जांना जर घालवायचं असेल, तर पॉझिटिव्हिटी करणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. परंतु हीच संख्या आहे नकारात्मक जे लोक आहेत, जे कंट्रोल करण्याचा त्यांचा स्वभाव आहे, जे लोकांना कंट्रोल करू शकतात, जे दबाव टाकू शकतात, त्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे, तर अशी काही लोक ह्यामध्ये नक्की नक्की अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. जसं की एखादी कळी आहे जी उमलण्याचा प्रयत्न करते, बरोबर, परंतु तिला मध्येच कोणीतरी उकळून टाकून फेकून दिलं तर तिचं जे उमलण्याचं जे तिचं स्वप्न होतं ते येथे हरवून जाईल. तर येथे नक्कीच येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, छोटं का होईना परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते धडपड करत आहे, कार्य करत आहे. तुम्ही कुठल्याही छोट्याशा ह्याच्यामध्ये जोडलेले गेले नाही आहात. तुम्हाला ब्रह्मांडाने निवडलेलं आहे, तुम्हाला डिव्हाइन एनर्जीने निवडलेलं आहे. तुमच्यातील जे काही पॉझिटिव्ह गुण आहे, सकारात्मक, तुमच्यातील जे इनोसंटपणा आहे, डिव्हाइनला, परमेश्वराला हे नाही पाहिजे की तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत. नो, ह्याद्वारे डिवाइन तुम्हाला कधीही निवडत नाही. डिवाइन परमेश्वर तुम्हाला त्याच वेळेस निवडतो तुमचा मनाचा भाव कसा आहे, तुम्ही किती जन्मापासून हे कार्य चांगल्या प्रकारे करत आलेला आहात, तुमच्यामध्ये तो इनोसन्सपणा आहे का, तुमच्यात तो डिवाइनचा एसेन्स आहे का. तर जशा की परीक्षा घेतल्या जातात, जसं की आपण म्हणतो की आपल्याला IAS व्हायचं आहे, तर आपण खूप साऱ्या परीक्षा देतो आणि मग एक दिवस आपण IAS होतो, बरोबर, म्हणजे त्या IASच्या परीक्षेमध्ये आपल्याला निवडलं जातं. तसंच डिवाइन तुमच्या परीक्षा घेत आहे, कारण की डिवाइनला तुम्हाला ह्या सर्व प्रोसेसमध्ये निवडायचं आहे. ह्या सर्व ज्या पुढील ज्या गोष्टी घडणार आहे, स्वर्णिम युग येणार आहे, सतयुग येणार आहे, त्यामध्ये अशी काही फौज लागणार आहे अशा पॉझिटिव्ह ऊर्जांची, जे की तुम्हाला ज्यांनी ब्रह्मांडाने निवडलेलं आहे ह्या मोठ्या कार्यासाठी, तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे. अशा नकारात्मक ऊर्जेशीही तुम्हाला येथे डील करावं लागणार आहे. त्यामुळे सध्याची जी कोणी निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला येथे दिसून येत आहे, ती लवकरच येथून निघून जाणार आहे, कारण की तिला निघूनच जावं लागणार आहे. कारण की पॉझिटिव्हिटीचा प्रकाश एवढा पसरणार आहे आता काही दिवसानंतर, जे की आता सध्या आहे. सध्या ऊर्जा खूप जास्त खराब आहेत. आपल्याला दिसून येत आहे की आपण काहीतरी करायला जातोय परंतु ते होत नाहीये, किंवा आपल्याला एखाद्या एकांतामध्ये टाकलेलं आहे डिवाइनने, किंवा आपणच आपल्या हक्कांपासून दूर आहोत सध्या. असंही असू शकतं की काहींच्या बाबतीमध्ये सगळ्यापासून संपर्क तोडला गेला असेल त्यांचा, त्यांना एकदम असं जे की त्यांच्यामध्ये पॉवर आहे त्या पॉवरच्या इतपत त्यांना तेवढं व्हॅल्युएबल वर्क दिलेलं नाही, असं येथे दिसून येत आहे. तुमच्यामध्ये जर क्षमता IASची आहे आणि तुम्हाला एखाद्या चपरासीचं जर काम दिलं, तर तुमच्या क्षमतांना नक्कीच येथे कुठे ना कुठेतरी गंज लागणार आहे. तर येथे डिवाइन एनर्जी तुम्हाला ह्या बाबतीमध्ये हेही गाईड करत आहे की हे बघा, हिरा तो हिराच असतो, तो कुठेही टाकला, काहीही टाकला, कसाही टाकला तरी त्याची काही चमक काही जाणार नाहीये. त्यामुळे असं नका समजू, सध्याची तुमची परिस्थिती आहे, लोक तुम्हाला आता सध्या जज करत आहेत. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये डिसबॅलन्सची सिच्युएशन आहे, बिकॉज 2 ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे, तर असू शकतं काही डिसबॅलन्सची सिच्युएशन आहे, निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव वाढलेला आहे आणि त्यामुळे त्या ज्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्या तुम्हाला कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या सध्याच्या परिस्थितीत असू शकतं तुमची सध्याची परिस्थिती एवढी चांगली नाही, असू शकतं सध्याची परिस्थिती थोडीशी डिसबॅलन्स आहे, तुम्हाला थोडंसं कमी दर्जाचं काम करावं लागत आहे, किंवा तुम्हाला तुमच्या ॲज पर तुमच्या व्हॅल्युएशननुसार तुमची व्हॅल्यू नाही आहे. तुमच्या तील जे काही क्षमता आहेत त्या क्षमतेच्या
दृष्टीने तुम्हाला कार्य दिलेलं नाहीये, तर येथे दिसून येत आहे ते पाहून जे तुमचे शत्रू आहेत किंवा जे तुमच्यावरती नेहमी लक्ष ठेवून असतात, जे तुम्हाला कॉपी करत असतात, परंतु ते असं दाखवत असतात की हे आम्हीच करतोय, तर अशी काही लोक तुमच्या अराउंड आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की डिवाइन तुम्हाला या संदर्भात हे गाईड करत आहे की तुम्हाला अशा ऊर्जेवरती लक्ष द्यायचं नाहीये. सध्या तुम्ही जे आहात ते एक आपण म्हणतो ना की खूप मोठी उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं, तशा प्रकारे येथे दिसून येत आहे. तुमच्या जीवनामधलं हे जे काय आहे तुम्ही बॅकफूट घेतलेलं आहे किंवा रिसेटचं बटन जे तुमच्या लाईफमध्ये आता परमेश्वरांनी ब्रह्मांडीय क्षमतांनी दाबलेलं आहे, यानंतर खूप मोठे बाउन्स बॅक तुम्ही करणार आहात. खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येणार आहे. पाणी जास्त प्या बाबा रे. तर पाहूया आपल्याला ह्यावरती डिवाइन गायडन्स काय मिळतंय. कारण की ह्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जो काय वाढत आहे, परंतु तुम्हाला हे विसरायचं नाहीये की तुमचा जन्म जो आहे तो साधारण गोष्टींसाठी झालेला नाहीच आहे मुळे. कारण की खूप एक अद्वितीय क्षमता तुमच्यामध्ये आहे. हाय प्रिस्टिसची एनर्जी आपल्याला मिळाली. इट्स नॉट अ जोक. सो खूप जास्त तुम्ही धार्मिक कार्य करत आहात. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय महाकाली. माता महालक्ष्मीची ऊर्जा आपल्याला इथे जाणवली आहे. जय माता महालक्ष्मी. ओके, तर ही एनर्जी जी आहे तुमची माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावरती लाभत आहे. असू शकतं काही आर्थिक संकटांपासूनही तुम्ही डील करत आहात, तर मा तुम्हाला इथे आशीर्वाद देत आहे की तुमच्या जीवनामध्ये लवकरच बरकत येणार आहे. धनधान्याने तुम्ही समृद्ध होणार आहात. तुमच्या जीवनामध्ये पैसा भरपूर येणार आहे. सो काळजी करू नका, असं माता महालक्ष्मी तुम्हाला ह्या कार्ड थ्रू गाईड करत आहे. लक्झुरियस लाईफ तुमच्या जीवनामध्ये आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये काहीच लक्झुरियस गोष्टी नाही आहेत, आपल्याकडे कुठल्याच प्रकारचे मे बी फिमेल्सच्या बाबतीमध्ये सतत चिंता असते की पैसा नाही आहे, धनधान्य नाही आहे किंवा आउटफिट्स नाही आहे योग्य प्रकारचे. तर येथे दिसून येत आहे की तुमच्या ज्या क्षमता आहेत त्यामध्ये खूप जास्त चांगली वाढ होताना इथे दिसून येत आहे. पैशांच्या बाबतीमध्ये बरकत, समृद्धता येताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. माता महालक्ष्मीने तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू आशीर्वादित केलेला आहे. तुमच्या डिवाइन लवला आशीर्वादित केलेला आहे. तुमचं जे प्रेम आहे, तुमच्या प्रेमाची जी ऊर्जा आहे तीच ह्या ब्रह्मांडीय ज्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्यांना रोखू शकते. एवढं बळ तुमच्या प्रेमामध्ये आहे, तुमच्या त्या ऊर्जेमध्ये आहे. डिवाइनची ती ऊर्जा आहे, डिवाइनचं ते पॉवर आहे. तर येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ते कुठल्या तरी डिवाइनली जर्नीमध्ये आहेत, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत, सोलमेट जर्नीमध्ये आहेत, किंवा असू शकतं त्यांचं जे काही आहे ते त्या प्रेमाची ऊर्जा ब्रह्मांडाला पाहिजे आहे. कशासाठी पाहिजे आहे? पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठी. जे वॉर आता मेंटल वॉर सुरू आहे सध्या, मानसिक युद्ध सुरू आहे, किंवा इतरही जे अशांती पसरवण्याचं कार्य, द्वेष पसरवणे, बघा द्वेष पसरवणं, तिरस्कार पसरवणं, अफवा पसरवणं, हे खूप छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या लवकर स्प्रेड होतात. परंतु चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या स्प्रेड करण्यासाठी, त्या पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप काळ लागतो. परंतु त्याच्यातून जे समाधान मिळतं चांगलं कार्य केल्याच्या नंतर, तर ते कुठलं तरी वेगळंच समाधान असतं. त्याची गणती आपण पैशामध्ये कधीच करू शकत नाही, ना कुठल्या धनधान्यामध्ये सुद्धा करू शकतो. तर येथे तुम्हाला असं दिसून येत असेल की आपल्याला असे व्हिडिओज मिळतात की जे आपल्याला लालच दाखवतात की इतक्या दिवसात इतकं करा तुम्हाला हे मिळेल, हे करा मग ते मिळेल, परंतु त्यातून आउटपुट तर काही निघत नाही. सो येथे तुम्हाला भरकटण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. जे कोणी पॉझिटिव्ह लोक आहेत, सकारात्मक लोक आहेत, त्यांच्या एनर्जींना चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना एक प्रकारे
नेगेटिव्ह ट्रॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो, माइंडच्या गेममध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातो, जे मनाचे खेळ आहे त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, माता महालक्ष्मी तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा तुम्ही सर्च कराल की हे असं का होत आहे, हे खरं आहे का ते खरं आहे, हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. एक अवेअरनेस मध्ये तुम्ही याल की सत्य कशाचं आहे, सत्य काय आहे आणि आपल्याला आंतरिक समाधान कशाने मिळत आहे. तर आपल्याला आंतरिक समाधान नेहमीच ज्यावेळेस आपण काहीतरी सकारात्मक करतो, काहीतरी आपण इतरांसाठी करतो किंवा स्वतःच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही गोष्टी करतो, जेव्हा आपण ह्या ब्रह्मांडामध्ये डिवाइन लव पसरवतो किंवा शांतता पसरवतो, सहकार्याची भावना आपण दाखवतो, त्यावेळेसच येथे दिसून येत आहे एक आंतरिक शांतता निर्माण होते आणि त्यातून जी ऊर्जा आहे ती ब्रह्मांडाची ऊर्जा वाढत जाते. एक व्यक्ती पूजा करतोय, एक व्यक्ती भांडण करतोय, भांडण करणाऱ्यांचा ग्रुप खूप मोठा आहे आणि इथे पूजा करणाऱ्यांचा ग्रुप जो आहे तो खूप जास्त छोटा आहे. पूजा करणाऱ्यांचा ग्रुप जो आहे तो छोटा आहे. मग भांडण करणाऱ्यांची ऊर्जा जास्त वाढेल की पूजा करणाऱ्यांची? तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की जे लोक पॉझिटिव्ह कार्य करतात त्यांनी सुद्धा त्यांची ऊर्जा वाढवण्याची गरज आहे. माता महालक्ष्मीने तुम्हाला एका मोठ्या चांगल्या एखाद्या ध्येयासाठी निवडलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे एफर्ट्स टाकायचे आहेत, जेणेकरून हे जे नेगेटिव्ह प्रभाव आहे, जे नेगेटिव्ह लोक कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, तर तो नक्कीच येथे प्रभाव नष्ट होणार आहे. कारण की तुमच्यामध्ये जे आहे ते स्टारचे गुण आहेत. येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज तुम्हाला या व्हिडिओ पर्यंत का घेऊन येतो, कारण की तुम्हाला ते सतर्क करतं. या व्हिडिओ थ्रू माझ्याकडून तुमच्याकडे काही संदेश पोहोचवले जातात की जे तुम्हाला इथून नाही कनेक्ट करत, ते तुम्हाला ब्रह्मांडातून कनेक्ट केले जातात. हे संदेश की मला जे डाउनलोडिंग होतंय ते तुमच्यापर्यंत का पोहोचवलं जातं आणि तुम्ही इथं का येता, कारण की तुम्ही ह्या सर्व गोष्टींशी निगडीत आहात. जे तुम्हाला वाटत आहे कदाचित हे आपल्यासाठी नाहीये, नाही, हे तुमच्यासाठीच आहे. कारण की तुम्ही स्टार आहात, तुमच्यामध्ये स्टार प्रॉपर्टीज आहे, तुम्ही माचे भक्त आहात, कुलदेवीचे भक्त आहात. तर येथे तुम्हाला डिवाइन ऊर्जा गाईड करत आहे पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी, सकारात्मक गोष्टींमध्ये योगदान देण्यासाठी तुम्हाला डिवाइन ऊर्जा येथे गाईड करत आहे. आणि ह्या असल्या नेगेटिव्ह ऊर्जा, अहंकारी ऊर्जा, नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी जे तुमच्या अराउंड आहेत, लवकरच त्यांनाही त्यांच्या चुकांची शिक्षा डिवाइन देणार आहे. ज्यावेळेस अंत होईल त्यावेळेस नकारात्मक जी लोक आहेत त्यांना लवकर घेऊन त्यांना शून्यामध्ये टाकलं जाईल. हे बघा, रावणाने खूप जास्त पाप केली होती, बरोबर, रावणाने खूप जास्त पाप केली होती आणि मग त्या रावणाचा परत जन्म झाला का? नाही झाला, कारण की त्याला एकदा गुंडाळून एकदाच ते पूर्ण त्याचा कधी जन्मच होऊ नये अशा ठिकाणी त्याला ब्लॅक होलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. सो येथे आपल्याला ज्या काही आपण 10 वेळेस त्या लोकांना माफ करत आहोत आणि ती लोक जर पुन्हा पुन्हा तेच करत आहेत, तर ह्याचा हिशोब आपण नाही घेणार, याचा हिशोब माँ काली घेईल, माता महालक्ष्मी घेईल. तर नक्कीच अशा लोकांना डिवाइन त्यांच्या कर्माची शिक्षा लवकरच देणार आहे. त्याचबरोबर आजची जी काही एनर्जी आहे, जी तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह फील करत आहात, तर तुम्हाला ह्या एनर्जी नंतर, ह्या रिडिंगच्या नंतर एक बूस्ट मिळणार आहे, एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे आणि तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये, तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जर्नीमध्ये पुढे पुढे जाताना इथे दिसून येत आहे. काही सक्सेसफुल गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत. 6 ऑफ वॉन्डचं कार्ड येथे तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये काही ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. जर तुम्हाला ही रिडिंग 1 तारखेच्या अगोदर मिळाली आहे, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला डिवाइनने ते चूज केलेलं आहे. तुम्हाला ह्या ब्रह्मांडीय ऊर्जांमध्ये तुमचं एक योगदान आहे, त्यासाठी तुम्हाला ह्या जर्नीमध्ये डिवाइनने, ब्रह्मांडाने निवडलेलं आहे. कारण की तुमच्यामध्ये तो इनोसन्सपणा आहे, ती प्युरिटी आहे, ते एक आपण म्हणतो ना, एक शुद्धता आहे, तशा प्रकारची ऊर्जा आहे. माता महालक्ष्मी तुम्हाला आर्थिक संकटापासूनही येथे जे लोन होतं, कर्ज होतं, बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्यांच्यामध्ये अडकलेले आहात, ज्याचं तुम्ही बर्डन खूप जास्त घेतलेलं आहे, तर त्याही ऊर्जांपासून तुम्हाला मुक्तता लवकरच मिळणार आहे. तर पुढील 9 महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले जे तुमची विश आहे, तुमची इच्छा आहे, ती पूर्ण होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. पॉझिटिव्हली सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. लढा देत राहा. तुम्ही जे काही वॉरियर आहात, तुमच्यामध्ये ते गुण आहेत, तुमच्यामध्ये एवढे ओल्ड सोल आहात, तुम्ही पुराणी आत्मा आहात, जुनी आत्मा आहात, की तुम्ही खूप संघर्ष
तुम्ही पाहिलेले आहे. आणि ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींना तुम्ही बिलकुलही घाबरणार नाही, हेही डिवाइनला माहिती आहे. त्यामुळे डिवाइनने तुमच्या जीवनामध्ये एक डिवाइन लव तुमच्या जीवनामध्ये आणलेला आहे, जे की तुमच्या ऊर्जा ते सतत बुस्टअप करत राहतील. एखाद्या चिखलामध्ये जेव्हा कमळ उगवतो त्यावेळेस त्याला सूर्याचं जे काय आहे, सूर्याचं प्रेम मिळत असतं, सूर्याची ऊर्जा ते घेऊन ते फुलत असतं. तशाच प्रकारे तुम्हीही काही नकारात्मक लोकांच्या गराड्यामध्ये आहात, पण तरी सुद्धा तेथेही तुम्हाला डिवाइन लव जे आहे ते तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये स्प्रेड करत आहे. मग तुम्ही ती घेऊन दुसऱ्यांमध्ये स्प्रेड करत आहात. सो ऑल एनर्जीज आर पॉझिटिव्ह तुमच्यासाठी. डिवाइन तुमच्या सोबत आहे ऑलवेज. चांगल्या कार्यासाठी पुढे राहा. सोल पर्पज जे आहे ते तुमचं डिवाइनने दिलेलं आहे, ते तुम्ही करत राहा. जर तुम्हाला कळत नाहीये काय तुमचं सोल पर्पज आहे तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा इतरही कुणाला ज्यांच्याशी तुम्हाला वाटेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर नक्कीच येथे एनर्जी आपल्याला लवर्सची सुद्धा आलेली आहे, त्याचबरोबर डिवाइन लवची आलेली आहे. तर नक्कीच या सर्व परिस्थितीवरती डिवाइन तुमच्यासोबत आहे. सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावरती येथे आहे. सो ही रीडिंग होती. ओव्हरऑल एनर्जी ज्या आहेत त्या थोड्याशा हेवीली आहेत, फ्रस्ट्रेशनच्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला इथे दिसून येत आहे निगेटिव्हिटीच्या सुद्धा आहे. तुमच्या आजूबाजूला जे निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे तो सुद्धा येथे वाढू शकतो, परंतु येथे विजय नेहमी जो आहे सत्याचाच होत असतो. विजय नेहमी जो आहे अधर्म आणि धर्माच्या लढाईमध्ये धर्माचाच होत असतो, आणि त्यामध्ये तुम्ही एक वॉरियर आहात. सो यावरती विश्वास ठेवा आणि तुमचं कार्य जे आहे पॉझिटिव्ह, तुम्ही जितकं तुम्हाला वाटत असेल की कदाचित आम्ही काही पॉझिटिव्ह कार्य बाहेर जाऊन करू शकत नाही, सोल पर्पज जे आहे आम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही, परंतु तुम्ही मंत्र जाप करू शकता, घरात बसून मंत्र चांट करू शकता, तुम्ही डिवाइनचं नाव घेऊ शकता, जेणेकरून जी ऊर्जा आहे जी तुमच्या मुखाद्वारे ह्या ब्रह्मांडामध्ये पसरणार आहे तेही काही कमी नाही आहे, तेही खूप मोलाचं आहे. तर तेही तुम्ही करू शकता, मंत्र जाप करू शकता. पुराण्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस ऋषीमुनींचा काळ होता त्यावेळेस ते काही सगळेच कुठं बाहेर जाऊन लढायला नव्हते जात, तर ते सुद्धा तेथे बसून काही मंत्र जप करायचे, काही यज्ञविधी करायचे वेगवेगळे. सो त्यांनी सुद्धा ऊर्जा ज्या राहायच्या बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये राहायच्या. सो येथे जे काही बॅलन्स आहे तो डिवाइनचा बॅलन्स साधण्यासाठी तुम्हाला डिवाइनने ह्या कार्याकडे वळवलेला आहे. तर हे सर्व तुम्हाला स्वीकारायचं आहे. आय थिंक आय होप ही रीडिंग तुम्हाला रेझोनेट झालेली आहे. काही लोक जे आहेत ॲक्शन अजूनही घेत नाही आहेत, ॲक्शन घेण्यासाठी कचरत आहेत, कुठली तरी नेगेटिव्ह फोर्स त्यांना मागे खिचत आहे. तर हे एवढं थोड्या दिवसांमध्ये होणार आहे, परंतु ज्या की आपण स्वर्णिम युगाकडे जात आहोत, सतयुगाकडे आपण जात आहोत, तर हळूहळू हे चेंजेस, चांगले पॉझिटिव्ह बदल तुमच्याकडे येतील, जे की तुम्ही अशा चांगल्या व्हिडिओशी, चांगल्या लोकांशी कनेक्टेड होणार, तुमच्या ऊर्जा ज्या आहे पॉझिटिव्ह होणार, तर तुम्हालाही ब्रह्मांड काही ना काहीतरी संकेत देणार, ब्रह्मांड ही तुमची निवड करणार. सो हळूहळू काही ना स्टेप्स जे आहे, बेबी स्टेप्स का होईना, परंतु तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घ्यायचे आहे. बिलकुल असं विचारामध्ये राहायचं नाही, मला हे करायचं, मला ते करायचं, नुसतं बसून राहायचं, तर असंही जमणार नाहीये. तर लवकरच तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगले बदल, सकारात्मक बदल पुढील 6 मंथच्या नंतर येताना आपल्याला दिसून येत आहे. तर आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली आहे. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.